नमस्कार मित्रांनो, तर तुमचं स्वागत आहे आपल्या पॉइंटेड चर्चा या यूट्यूब चॅनलवरती. आणि सर्वप्रथम तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. तर चला मग, आजच्या 15 अशा बातम्या आहेत ज्या तुमच्या पोर्टफोलिओचा चेहरा मोहरा बदलू शकतात. यात IPL टीमची विक्री आहे, रिलायन्सचा इराणसोबत झालेला धक्कादायक असा करार आहे आणि तुमची आवडती कंपनी ग्रोबद्दल अशी एक बातमी आहे जी कदाचित तुम्हाला कोणीच सांगणार नाही. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटचा मुद्दा तुमचा पैसा वाचू शकतो आणि कमवूही शकतो. तर चला सुरुवात करूया. आपली पहिली बातमी आहे IPL रिलेटेड. तर हो मित्रांनो, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि राजस्थान रॉयल या टीम्स तब्बल 31,500 कोटींना विकल्या गेल्या आहेत. ही फक्त क्रिकेटची बातमी नाही, तर आदित्य बिर्ला ग्रुप आणि युनायटेड स्पिरिट्स साठी हा जॅकपॉट ठरलेला आहे. स्पोर्ट्स व्हॅल्युएशन इतके वाढले आहे की आता स्पोर्ट्स स्टॉक्समध्ये मल्टीबॅगर संधी शोधण्याची गरज पडलेली आहे. पुढची बातमी आहे रिलायन्स इंडस्ट्रीजबद्दल. जगातील निर्बंधांकडे दुर्लक्ष करत रिलायन्स इंडस्ट्रीजने इराणकडून जवळजवळ 5 मिलियन बॅरल एवढे तेल खरेदी केलेले आहे. हो, हे तेल $7 प्रीमियमवर घेतले असले तरी रशियाप्रमाणेच रिलायन्सला यामुळे रिफायनिंग मार्जिनमध्ये मोठा फायदा होईल. रिलायन्सच्या स्टॉकमध्ये मोठी हालचाल दिसू शकते. पुढची बातमी आहे ग्रोबद्दल. ग्रोच्या प्रमोटर्सनी आदित्य बिर्ला कॅपिटलकडे 302 कोटींचे शेअर्स गहाण ठेवलेले आहेत. प्रमोटर्स जेव्हा शेअर्स गहाण ठेवतात तेव्हा रिटेल गुंतवणूकदार घाबरतात, पण कंपनी म्हणते हे वैयक्तिक कारणांसाठी आहे. सावध राहा, कारण यामुळे मार्केटमध्ये थोडी अस्थिरता येऊ शकते. पुढची न्यूज आहे एशियन पेंट्सबद्दल. इराण इस्रायल युद्धामुळे क्रूड ऑइल वाढले आणि एशियन पेंट्समध्ये किमती वाढल्या आहेत. किमती वाढल्याने कंपनीचे मार्जिन वाचतील, पण सामान्य माणसाच्या खिशाला कात्री लागेल. पेंट सेक्टरमध्ये आता फक्त लीडर सोबत राहण्यातच शानपण आहे. पुढची बातमी आहे ईडी बद्दल. जे भारतीय क्रेडिट कार्ड वापरून दुबईमध्ये फ्लॅट खरेदी करतात त्यांच्यावर ईडीने कारवाई सुरू केलेली आहे. हा पैसा मनी लॉन्ड्रिंगच्या कक्षेत येऊ शकतो. ज्या बँकेचे क्रेडिट कार्ड एक्सपोजर जास्त आहे त्या बँकेच्या शेअर्सवर दबाव येऊ शकतो. पुढची बातमी आहे RBI कडून. तर RBIने बँकिंग सिस्टीममधील पैशाची चणचण दूर करण्यासाठी RBIने बाजारात जवळजवळ 80,000 कोटी रुपये सोडलेले आहेत. ही बँकेसाठी संजीवनी आहे. यामुळे बँक निफ्टीला उद्या चांगली साथ मिळू शकते. विशेषतः लिक्विडिटी वाढल्याने बँकांचे कर्ज देण्याचे प्रमाण वाढेल. पुढची बातमी आहे TCL बद्दल. तर TCL कंपनीने सोनीच्या होम एंटरटेनमेंट बिझनेसमध्ये 51% हिस्सा खरेदी केलेला आहे. जपानी तंत्रज्ञान आणि चिनी मॅन्युफॅक्चरिंगचं हे कॉम्बिनेशन भारतीय इलेक्ट्रॉनिक्स मार्केटमध्ये खळबळ उडू शकतं. डिक्सॉन टेक्नॉलॉजीज सारख्या कंपन्यांवर याचा काय परिणाम होतो ते बघणे महत्त्वाचे ठरेल. पुढची बातमी आहे युद्धाबद्दल. भारतातील सर्व राजकीय पक्षांची आज युद्धाच्या परिस्थितीवर बैठक झाली. सरकारने इंधन आणि खतांचा साठा पुरेशा प्रमाणात असल्याचं सांगितलंय. जेव्हा सरकार तयारीबद्दल बोलतं तेव्हा समजून जा की परिस्थिती गंभीर आहे. डिफेन्स स्टॉक्स लाईक HAL, BEL गुंतवणुकीची हीच योग्य वेळ असू शकते. पुढची न्यूज आहे इन्फोसिसबद्दल. इन्फोसिसने अमेरिकेतील ऑप्टिमम हेल्थ केअर IT ही कंपनी विकत घेण्याचा करार केलेला आहे. यामुळे इन्फोसिस आता हेल्थ केअर आणि AI क्षेत्रात जागतिक स्तरावर वर्चस्व गाजवणार आहे. जेव्हा IT सेक्टरमध्ये मंदीची चर्चा असते तेव्हा अशा ॲक्विजिशनमधून कंपनीची ताकद समजते. हेल्थ केअर आणि क्लाउड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये आता इन्फोसिसचा दबदबा वाढणार आहे. त्यामुळे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी हा स्टॉक पुन्हा एकदा रडारवर आलेला दिसतो. पुढची न्यूज आहे S&P ग्लोबल रिलेटेड. जसं मी काल सांगितलं होतं की गोल्डमन सॅकने आपली रेटिंग कमी केलेली आहे, पण आज जागतिक रेटिंग एजन्सी S&Pने भारताचा 2026-27 साठीचा विकास दर 7.1 वरून वाढून 7.6% केलेला आहे. जगात सगळीकडे मंदीची भीती असताना भारताचा GDP अंदाज वाढणे हे परदेशी गुंतवणूक म्हणजे FIIs आकर्षित करण्यासाठी पुरेसे आहे. शुक्रवारी बँकिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक्समध्ये यामुळे मोठी खरेदी दिसू शकते. पुढची न्यूज आहे सेबीबद्दल. आज झालेल्या सेबीच्या बोर्ड मीटिंगमध्ये ईज ऑफ डुईंग बिझनेस अंतर्गत
अनेक नियम शिथिल करण्यात आलेले आहेत. सेबी आता मार्केटमध्ये गुंतवणूक करणे सोपे करत आहे. याचा अर्थ असा की आगामी काळात मार्केटमध्ये लिक्विडिटी वाढणार आहे. तुम्ही जर छोटे गुंतवणूकदार असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे, कारण व्यवहारातील अडथळे आता कमी होतील. पुढची न्यूज आहे झेप्टो आणि जिओच्या IPO रिलेटेड. क्विक कॉमर्समधील दिग्गज झेप्टो आणि टेलिकॉमचा राजा रिलायन्स जिओ 2026 मध्ये मेगा IPO आणण्याची हालचाल करत आहेत. या दोन कंपन्यांच्या लिस्टिंगमुळे मार्केटमध्ये अब्जावधी डॉलर्स ओघ घेतील. जर तुम्ही सध्या रिलायन्सचे शेअर होल्डर असाल तर जिओच्या डिमर्जर किंवा IPO मुळे तुम्हाला व्हॅल्यू अनलॉकिंगचा मोठा फायदा मिळू शकतो. ही वेळ आहे पोर्टफोलिओमध्ये दर्जेदार शेअर्स जमा करण्याची. पुढची न्यूज आहे फॉरेन इन्व्हेस्टमेंट बद्दल. केंद्र सरकारने प्रेस नोट 3 मध्ये बदल करून 10% पेक्षा कमी हिस्सा असलेल्या परदेशी कंपन्यांसाठी गुंतवणुकीचा मार्ग सुकर केलेला आहे. यामुळे स्टार्टअप आणि इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात मोठी विदेशी गुंतवणूक येईल. ज्या कंपन्या सोलर सेल्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स चिप्स बनवतात त्यांच्यासाठी हे धोरण गेम चेंजर ठरेल. या क्षेत्रात स्टॉक्सवर नजर नक्की ठेवा. उद्या रामनवमीमुळे भारतीय शेअर बाजार बंद आहे, पण जागतिक बाजार चालू राहतील. 2 दिवसांच्या बातम्यांची परिणाम शुक्रवारी सकाळी एकाच वेळी दिसून येईल. त्यामुळे शुक्रवारी मोठी संधी असू शकते. तर मित्रांनो, या होत्या 15 महत्त्वाच्या बातम्या ज्या मार्केटचा मूड ठरवणार आहेत. एक लक्षात ठेवा, मार्केटमध्ये बातमी वाचून जो ट्रेड करतो तो फक्त पैसे वाचवतो, पण जो बातमीचा अर्थ समजून गुंतवणूक करतो तोच पैसे कमवतो. तुम्हाला यापैकी कोणता स्टॉक सर्वात जास्त पॉवरफुल वाटतोय? कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की नोंदवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅपी इन्व्हेस्टिंग.